बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार. जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सुदर्शन घुलेसह 2 आरोपी जागेच्या शोधात भिवंडीपर्यंत. हॉटेलमध्ये मागितला आश्रय, पण हॉटेल मालकाचा नकार. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप. दिवसाला 700 ते 800 फोन कॉल येत असल्याचं दमानी यांचं वक्तव्य. अंजली दमानी यांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानी यांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य. अंजली दमानी यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा दमानी यांना सल्ला. मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल. पैसे घेतल्याशिवाय माझ्या गाडीतही डिझेल भरू नका, अजितदादांची तुफान फटकेबाजी. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आंदोलन. 11 जानेवारीला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. मनोज जरांगेंनी परभणी इथे धनंजय मुंडे यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगेंच्या विरोधामध्ये परळी आणि बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज. आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. गायकवाडांची मतदारांना शिव्यांची लाखोली. बुलढाण्यामध्ये मतदारांकडून सत्कार स्वीकारून कमी मताधिक्यांचं शल्य बोलून दाखवताना गायकवाड यांची शिवीगाळ. सिंधुदुर्गातल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझ्याच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 मालमत्तांवरती वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंनी हिंदू धर्म परिषदेत हा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या शीश महालावरून राजकारण तापलं. तत्कालीन कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांच्या अहवालामध्ये प्रमुख निष्कर्ष समोर. केजरीवालांच्या निवासस्थानावरती 33 कोटी खर्च करण्यात आल्याचा अहवाल. दिल्लीतील जनता कोरोनाशी लढत होती तेव्हा केजरीवालांचं संपूर्ण लक्ष शीश महाल बांधण्यावर होतं. पंतप्रधान मोदींची केजरीवालांवर टीका. दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून सामनाच्या अग्रलेखातून मोदींवरती टीकेची झोड. 80 कोटी जनतेला फुकट धान्य आणि बायडन यांच्या पत्नीला महागडा हिरा, पण बोलायचं कोणी? बोलेंगे तो कटेंगे, सामनातून हल्लाबोल. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आंदोलन करताना समर्थकांसह अटक. पाटण्यातील गांधी मैदानामध्ये करत होते आंदोलन. ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही जिथे जाऊ तिथे आमचं स्थान निर्माण करू. भाजप नेते माधव भंडारींचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल. हितेश प्रकाश धेंडे असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव. धमकी देणाऱ्या विरोधात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करत नाहीये. सुजय विखे वक्तव्यावर ठाम. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोकांची वाढ. विखेंचं वक्तव्य. लोकांना उपाशी ठेवायचं काय हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडनं सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध. मुंबईच्या सीआरझेड घोटाळा प्रकरणी एसआयटीकडनं 4 अटक. 18 सरकारी अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स. 100 पेक्षा जास्त खार जमिनींचे नकाशे बदलल्याचा आरोप. खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या सूरज चव्हाणांच्या याचिकांवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं फेटाळला होता चव्हाणांचा जामीन. मीनाताई ठाकरे यांची आज 94वी जयंती. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाची बैठक घेणार. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता.
नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यास मुख्यमंत्र्यांची सहमती. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यामुळे नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाने केलेली मागणी. मंत्री संजय शिरसाट आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. नाशिक शहरासह ते येवला, मनमाड आणि दिंडोरीमध्ये जाणार. मनमाडमध्ये किशोर दडारे यांची भेट घेणार. दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्रमक. जाब विचारण्यासाठी पालिकेवर जनप्रक्षोभ मोर्चा काढला जाईल. मुंबई विमानतळावरती खाद्यपदार्थांच्या पाकिटातून ड्रग्ज, सिगरेटची तस्करी. एनसीबीच्या कारवाईमध्ये 24,400 सिगरेट्स तर 74,000 कॅप्सूल जप्त. पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर मिळणार विमानतळासारख्या सुविधा. मुंबईतील प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लॉन्च, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट्स, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जातील. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या मार्गात बदल करण्याच्या हालचाली सुरू. सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत ही मार्गिका नेण्याचा विचार. केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून अकोला शहराला लवकरच 50 नव्या बसेस मिळतील. यातील 42 बस वातानुकूलित. या उन्हाळ्यापर्यंत या बस अकोलेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता. येत्या 3 दिवसात राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. उत्तरेकडील अतिशीत वारं राज्यात येत असल्यामुळे राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवणार. भंडारा जिल्ह्यात गारठा वाढला. मागील 3 दिवसापासून ग्रामीण भागामध्ये पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या. अहिल्यानगरमध्ये वातावरण बदलाचा फळबागांना फटका. संत्रा पिकावरती काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यात सततच्या बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका. संत्री पिकावरती काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 60 ते 70% उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता. रायगडमधल्या नाणेघोळ गावातील राजेंद्र कदम यांनी मुंबईतील नोकरी सोडून ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली. प्रायोगिक शेती करून 6 ते 7 लाखांचं उत्पन्न मिळवलं. पालघरच्या बोर्डी, दापचरी, तलासरी भागात भूकंपाचे धक्के. 3.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला पुन्हा एकदा झळाळी येणार. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. पुरातत्व विभागाची टीम आज तुळजापुरामध्ये येईल. बुलढाण्यामध्ये 37वी राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धा शेगावात संपन्न. महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यातील खेळाडूंचा सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.